जरा स्पीडअप करा, गेम थोडा फास्ट केला. पहिला चेंडू राहुल माली. सेमीफायनल सामन्याचा पहिला चेंडू आणि अगदी चेंडूला पाठवलाय वाईडिशा लॉंग ऑफ, सीमारेषेच्या बाहेर. महेश काबूकरचा पहिला चौकार. पहिल्या चेंडूवर 4 महेश काबूकरच्या बॅटमधून. बघा, उद्या स्पर्धेचा फायनल दिवस आहे, सुपर संडे. आणि उद्याचा पहिला सामना असेल ओमसाई पिसे, दिवस फॉर दिवा, जय भोलेनाथ सरोळेपाडा, गंगामाता गुंदावली, न्यू मिलन पायगाव, बंद्रा मारुती कालेरच्या जागेवर दुसरा संघ आहे का? मात्रे उद्याच्या लॉटमध्ये काही चेंजेस आहे का? यस, सांगा ते इथे लॉटवर लिहून द्या. यस, चालेल. ओमसाई पिसे आणि दिवस फॉर दिवा उद्या बरोबर 9 वाजता आपल्याला पोचायचं आहे. पहिल्या चेंडूवर चौकार आलाय राहुल मालीच्या. इथे हा चेंडू इनसाइड आउट. किशोर माली चेंडूच्या समोर आणि चेंडूला अगदी पकडलाय. डीप स्वीपर कव्हरला. धावा मिळतील 2 ने धावसंख्या 6 धावा, 2 चेंडू. राहुल मालीने देखील या स्पर्धेतून चांगली गोलंदाजी केलेली आहे. बघूया संघाचा मुख्य खेळाडू सुनील माली अनुपस्थित. तिथे चेंडू हवेमध्ये आहे. रणजित माली चेंडूच्या खाली आणि चांगला झेल. फलंदाज बाद महेश काबूकर. स्पर्धेचा पहिला सेमीफायनलचा मोठा सामना मैदानामध्ये आपण पाहतोय. मानकोली विपक्ष वडुणवघर. नवीन फलंदाज मागच्या सामन्यातील सामनावीर अनिल कारभाव संघाच्या अगेन्स्ट या फलंदाजानं मौल्यवान 16 धावांची खेळी साकारली होती. त्यामध्ये एक चौकार, एक षटकार, एक सिंगल, एक दुहेरी, एक तिहेरी अशा धावा त्यांनी बनवल्या होत्या. बघूया, अनिलच्या खांद्यावर पुन्हा एकदा जबाबदारी आहे. पहिल्या ओव्हरचे अजून 3 चेंडू शेष. 6 वर 1 अशी सुरुवात वडनगर संघाची. हा चेंडू अगदी ऑन साइडला शॉर्ट मिड विकेटचे क्षेत्ररक्षक कमलाकर मालीला चेंडू चकवून डीप मिड विकेट, सीमारेषेच्या बाहेर चौकार. हा मिस टाइम फटका. चेंडू यष्टीरक्षक संदीप सिनियर जज करतायत. दुसरी विकेट राहुल मालीची या ओव्हरमधून. फलंदाज बाद आणि फलंदाज कालुराम पाटील
कद छोटा है लेकिन नाम बहुत बड़ा है. छोटा पॉकेट बडा धमाका. बघूया विक्रम स्पोर्ट वणूकर संघाचा खेळाडू माजी संघनायक देखील राहिलेला आहे. श्यामदादा चौगुले यांचा एक सर्वात आवडता सहकारी म्हणून आपण त्यांना नेहमी पाहिलंय. राहुल मालीनं काय कमबॅक केलाय. पहिल्या 3 मध्ये 6, त्यानंतरच्या 2 चेंडूमध्ये चौकार आणि 1 विकेट. आणि आज शेवटचा चेंडू फेकण्यासाठी राहुल माली आपल्या बॉलिंग ट्रॅकवर. 2-10. इथे भरपूर शपल क्रॉस. बघूया इथे काय घडलाय. आणि अगदी हा चेंडू आलाय डॉट. 1 ओव्हर 2-10. राहुल मालीनं पहिल्या ओव्हरमध्ये महेश काबूकर आणि त्यानंतर अनिल याला बाद करण्यात यश मिळवलाय. चांगली सुरुवात मानकुली संघासाठी. पहिल्या ओव्हरमध्ये फक्त धावा दिले 10. अजूनही 3 ओव्हरचा खेळ बाकी आहे. बघूया राजा पाटील स्ट्राईकला असतील. प्रथमच राजा यांना स्ट्राईकवर जाण्याची संधी मिळालेली आहे. उद्याचा पहिला सामना ठीक आपण 9 वाजता सुरू करणार आहोत, कारण की उद्या स्पर्धेचा फायनल डे आहे. दिवसभर दिवा आणि ओमसाई पिसे आपण बरोबर 9 वाजता तलाव ग्राउंड पिंपलास इथे आपली रिपोर्टिंग करायची आहे. नक्कीच ओव्हर नंबर 2 साठी संदीप सिनियर. दिलीप पाटील सारंगाव चेअरमन सारंगाव संघाचा एक अष्टपैलू खेळाडू याच्याकडून या स्पर्धेला आणि दोन्ही संघांना शुभेच्छा. धन्यवाद दिलीप पाटील. पहिला चेंडू स्विंग अँड मिस. पहिलीच गेंद सही ठिकाणी भी. इष्ट्यांच्या मागे आपण कमलाकर मालीला पाहतोय. खूप दिवसांनी कमलाकर माली अगदी इष्ट्यांच्या मागे. सराव नाहीये, कामाचा अगदी जास्त ताप असल्यामुळे कमलाकरला सरावाला कमी संधी मिळते. आज सुनील नाहीये आणि संघामध्ये त्याची वर्णी लागलेली आहे. बघूया इथे एक धाव घेतलेली आहे दुसरीसाठी. नक्कीच तिथे प्रयत्न केला जाणार नाहीये. चांगला गेम प्लॅन. नक्कीच अगदी डोक्यावर बर्फ ठेवून हा सामना मानकुली संघ खेळतोय. 8 चेंडू 2 गड्यांच्या मोबदल्यात 11 धावा. चांगली सुरुवात आहे. राहुल मालीनं पहिल्याच ओव्हरमध्ये 2 मोरे टिपले आणि त्यानंतर संदीपनं 2 चेंडूमध्ये फक्त 1 धाव दिलेली आहे. चेंडू लागते टॅप केलाय पॉइंट रिझन मध्ये. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न. दुसरी पूर्ण केलेली आहे. 2 ने धावसंख्या 13. काळूरामनं आपलं वैयक्तिक अकाउंट ओपन केलाय. 2 मध्ये 2. 9 चेंडू मध्ये 13 धावा आलेत. इथे हा चेंडू डॉट. इथे अगदी चेंडूला जंटल पुश केलाय ऑन साइडला. 1 कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी पूर्ण. 15 धावा. चेंडू टाकून झालेत 11 आणि धावा बनल्यात 15. अतिशय चांगला सामना आहे. सेमी फायनलचा सामना. जो संघ इथून सामना जिंकेल तो अंतिम फेरीमध्ये धडक मारणार आहे. इथे देखील 2 धावा आलेत.
आता धावसंख्या पोचले ती 17 वर. 2 ओव्हर 8.50च्या सरासरीनं 17 वर पोचलाय. कालराम खेळतोय 6 वर, राजा पाटील खेळतोय 1 वर, महेश काबूकर बाद झाले 6 वर आणि अनिल बाद झाला 4 वर. अशी 2 ओव्हर धावसंख्या 17. बघूया ओव्हर नंबर 3 साठी संघाचा संघनायक मनोज केनी. मनोज केनी टू राजा पाटील. नक्कीच राजाकडे मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. मात्र आपण एकंदरीत जर आता या मॅचचं सध्याचं मैदानाचं जर हवामान पाहिलं तर उजव्या हाताला पोषक वातावरण आहे. इथे बॅटची कडा नक्कीच लागलेली आहे. बघूया दुसरीसाठी प्रयत्न केला जाईल आणि आता फलंदाज कालूराम धावचीत बाद. केस आमचे डीजेमॅन विकास पाटील यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. चौकार षटकार विकेट गेल्यानंतर अगदी चांगले चांगले धोन त्यांच्या माध्यमातून पेश केल्या जात आहेत. नवीन 40+ न्यू तुफान पिंपळा संघाचे एक उत्कृष्ट क्रिकेटर देखील आहेत आणि चांगला मंडप डेकोरेटर आणि डीजे. 13 चेंडू आणि 18 धावा. अजूनही 11 चेंडूंचा खेळ बाकी आणि मैदानामध्ये संदीप पाटील. हा चेंडू बॅटची आउटसाइड एज लागली होती. पहिल्या चेंडूवर एक सिंगल संदीप पाटीलच्या खात्यामध्ये. संघाची टोटल 19. 14 चेंडू मध्ये 19 धावा. चेंडू 19. अगदी शांत सामना मैदानामध्ये सुरू आहे. हा चेंडू ऑफ ड्राईव्हचा चांगला फटका आपण पाहतो आणि चेंडूच्या समोर संदीप सिनियर आहे. धावसंख्या 20. 15 चेंडू मध्ये 20. आता उर्वरित 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय चांगली गोलंदाजी केली राहुल मालीनं. पहिल्या ओव्हर मध्ये 10, 2 विकेट संदीप सिनियरनं. दुसऱ्या ओव्हर मध्ये 7 आणि मनोज केनीनं 3 चेंडू मध्ये 3. हा चेंडू मिस टाइम फटका. अगदी चेंडू सेफ लँड होतोय. नक्कीच संदीप पाटीलच्या बॅटच्या पट्ट्यात चेंडू येत नाहीये. कुठेतरी मिस टाइम फटके होत आहेत. चेंडूची निवड कुठेतरी चुकीची करतायत. चांगली गोलंदाजी मनोज केनीची. 4 चेंडू फेकलेत आणि 4 सिंगल धावा त्याने आतापर्यंत खर्च केलेत. 21 धावा. 16 चेंडू मध्ये 21. अतिशय चांगली स्पर्धा आपण पाहतोय. तुफान 40+ पिंपळास आयोजित तुफान चषक 2024 तुफान आयोजन शिवा मात्रे घनश्याम भोईर यांचं विशेष
सहकार्य तसेच प्रदीप जोशी साहेबांनी देखील या स्पर्धेमध्ये चेंडूंची व्यवस्था आम्हाला केलेली आहे. सतरा चेंडू आणि 22 धावा. सतरा 22. वाह, चांगली गोलंदाजी. बघूया संदीप कडे मोठ्या फटक्यांची ठेवण आहे. मनोज इथे देखील मिस टाइम. आता चेंडू हवेमध्ये आणि इथे टिपला झेल. फलंदाज बाद. बिरू पाटील आणि चौथ्या ओव्हरसाठी संघातील एक सिनियर खेळाडू सुधीर. शेवटच्या एका ओव्हरचा खेळ बाकी आहे. 6 विकेट आहेत वडनगर संघाकडे. बघूया गोलंदाज सुधीर. सुधीर यांचा पहिला चेंडू आपण पाहतोय आणि पंच सुरेश घरात सरांनी इथे वाईटचा इशारा केलाय. अतिरिक्त धावसंख्येमध्ये बदल पाहायला मिळेल. तेवीस धावा. हा चेंडू देखील आलाय वाईट. सलग 2 चेंडू निर्धाव वाईटच्या स्वरूपात टाकलेत. धावसंख्या 24. हा फटका अगदी बघूया. मनोज केनीच्या हातामध्ये चेंडू. फलंदाज राजा पाटील झेलवात. सुरेख गोलंदाजी आतापर्यंत आपण पाहिले तर एकच चेंडू या ओव्हरचा टाकून झाला. म्हणजे 19 चेंडू मध्ये धावा लागलेत. विक्रम स्पोर्ट वडनगर संघाच्या फलकावर 24. 19 चेंडू मध्ये या फक्त एकच चेंडू चौथ्या ओव्हरचा टाकून झाला. अजून 5 चेंडू बाकी आहेत आणि मैदानामध्ये फलंदाज गोविंद पाटील संघातील एक सर्वात चांगले खेळाडू म्हणून ज्यांची ओळख. हा फुलटॉस होता. चेंडूला ऑफ साईडला खेळून काढलाय. बघूया राहुल आणि कमलाकरच्या मधोमध चेंडू आहे.
बघूया तिसरीचा प्रयत्न आहे आणि तिसरी धाव इथे पूर्ण केलेली आहे. 3 धावीने आता संघाची टोटल 27. बिरू पाटील एक चांगला उंच पुराचा खेळाडू आहे. आता मात्र सुधीर उत्तीकरची कसोटी असेल. 4 चेंडू बाकी आहेत. 27 धावा लागलेत. मानकुली संघाने काय चांगली गोलंदाजी आतापर्यंत केलेली आहे. राहुलनं 10, संदीपनं 7, मनोजनं 5 आणि उत्तीकरनं मात्र आतापर्यंत 5 धावा दिलेत. 2 वाईट, ह्या चेंडूवर 3 आणि 1 विकेट. बघूया 27. हा फुलटॉस, चेंडू उंचच उंच. स्वतः गोलंदाज अंदाज घेता येणार नाहीये कारण की चेंडूनं खूप उंची गाठली होती. 2 धावींनी संघाची टोटल 29. 21 चेंडू टाकून झालेत आणि 29 धावा लागलेले आहेत. शेवटचे 3 चेंडू. चांगला चेंडू, परफेक्ट डिलिव्हरी, क्या बात आहे, अप्रतिम. उत्तेकर यांच्या कोट्यातील हा ब्रह्मास्त्र त्यांनी जणू काही सोडला होता. एक उंचपुरा खेळाडू बिरू पाटीलला इथे थांबवलाय. नक्की शेवटचे 2 चेंडू या इनिंगचे शिल्लक आहेत. 29 धावा लागल्या. तिथे संदीप ज्युनियर समोर दुसरीसाठी बिरू पाटीलला परतावा लागेल. फलंदाज धावचीत बाद. तीस धावा लागले. 23 चेंडू मध्ये 30. आता शेवटचा 1 चेंडू या सेमीफायनल सामन्याच्या इनिंगचा शिल्लक आहे. अगदी विक्रम स्पोर्ट वडनगर संघाला रोखण्यामध्ये यश तर आलेले आहे. अगदी खूप मोठी बॅटिंग लाईनअप, मात्र गोलंदाजी समोर मानकुलीच्या निष्फळ ठरलेली आहे. बघूया जितू धुमाले. हा फुलटॉस चेंडूला ऑन साईडला आणि चेंडू अगदी चाललाय डी बॅकवर्ड स्क्वेअर लेग, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. चार ओव्हरमध्ये 6 बाद 34 आणि 35 धावांचं लक्ष्य आहे गुरुदत्त मानकुली संघासमोर. नक्कीच मित्रांनो, जेव्हा प्रत्यक्ष दुसऱ्या डावाला सुरुवात होईल तेव्हा आपण समालोचन कशामध्ये बदल करूया. मनोज ठाकरेंना आपण ऐकणार आहोत. आपण कुठेही जाऊ नका, पाहत राहा. SK एंटरटेनमेंटच्या माध्यमातून तुफान चषकाचं लाईव्ह प्रेक्षेपण. तत्पूर्वी आमचे डीजे मॅन विकास पाटील यांना संधी देऊया. डीजे
तर चला लगेच क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. विक्रम स्पोर्ट वडूनगर आपण पाहिल्या प्रथम फलंदाजी करत असताना 34 धावा धावफलकावरती जमा केल्या आणि इथं मात्र जर पाहिले तर 35 धावांचं टार्गेट उभं केलं आहे. पाहूया या 35 धावा गुरुदत्त मानकोली हा संघ किती वेगाने पूर्ण करेल की त्याला थांबवलं जाईल. येणारा काल सांगून जाईल, कारण संपूर्ण दिवसामध्ये जर विचार केला तर विक्रम स्पोर्ट वडूनगर या संघाने सुद्धा खूप चांगली कामगिरी केली. कालच्या दिवसातील जो बॅलन्स सामना होता तोही खेळला गेला आणि कालच्या दिवसातून ज्याने सर्वोत्तम कामगिरी गुरुदत्त मानकोली या संघाची पाहायला मिळाली आणि या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल मित्र आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला वडूनगर तर दुसऱ्या बाजूला मानकोली. दोन्ही संघ तगडे ताकदवार या दोन संघातील द्वंद्व युद्ध आपल्याला पाहायला मिळतंय. तर इथं पाहण्यासारखं राहील की कशा प्रकारे गोलंदाजी होते. चायवाल्याला विनंती आहे की पंचांना चाय घेऊन जायचं आहे. स्मित नाव काय दादा? स्मित का? हॅलो दीपू मोठ्या पैसे नाही त्यांनी सगळं दिलं का? ठीक आहे. कुठे तिथंच नाश्ता करता का? ठीक आहे. तर आपण पाहिलं तर एका बाजूला वडूनगर तर दुसऱ्या बाजूला मानकोली. पहिले इनिंगचा खेळ संपन्न झाला. 34 धावा जमून 35 धावांचं इथं मात्र आव्हान आपल्यासमोर उभं आहे. मानकोली संघासमोर पाहण्यासारखं राहील हे आव्हान कशा प्रकारे पूर्ण केले जाईल. पंचांचा केला जातो इथं अधिकृत इशारा खेळाला होते. सुरुवात दोन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अभिन आणि किशोर. महेश काबूकर ऑन गोलंदाजी मार्ग सरसावता आपल्या गोलंदाजी मार्गावरती. 35 धावा रोखण्यासाठी पहिले षटक मार्गस्थ. पहिल्या चेंडूची फेकी खेळाला होते सुरुवात. या वेळेस चेंडूला टर्न केलेला पाहायला मिळतंय. स्क्वेअर लेग रिजन मध्ये चेंडू थांबत नाहीये, जातो सीमा पार. येतोय पहिल्या चेंडूवरती चौकार. आगाज एक सुंदर फटक्याने केलेले आहे. 4 धावा वसूल केलेले आहेत पहिल्या चेंडूवरती. महेश काबूकर एक चांगला गोलंदाज आहे, परंतु याच्यावरती आक्रमण हल्ला चढवलेला अविन यांच्या माध्यमातून. पुढील चेंडू
एक नामी संधी आहे आज या स्पर्धेतील ट्रॉफी उचलण्याची. पाहूया मानकोली संघास. पुन्हा एकदा तयार होते गोलंदाज. गोलंदाजी मार्कवरती 35 धावांची आवश्यकता. या वेळेस आपण पाहिलं तर खोलवर टप्प्याचा चेंडू होता. खोदून काढलेल्या चेंडूला एक धाव घेतली जाते. एका धावेने स्कोअर कार्डमध्ये बदल पाहायला मिळतं. धावसंख्या जर पाहिली तर 5 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. अजूनही 30 धावांची आवश्यकता आहे. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 22 चेंडूंचा खेळ बाकी आहे. जादूभरी गोलंदाजी मॅजिकल चेंडू हातालावे लागतील. पुढील चेंडू यावेळेस सोडवलाय. इथं मात्र इनफिल्डच्या वरतून चेंडू थांबेल का, पाण्यासारखं राहील. राजा याने स्टॉप केलेला आहे चेंडूला. दरम्यान 2 धावा इथं मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. 7 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचतंय. प्रयत्न खूप चांगले मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षणाच्या माध्यमातून, परंतु धावफलकावरती कुठेतरी कमी लागलेले आहेत. क्रिकेट अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. कधी काय घडू शकतं हे सांगू शकत नाही आहे. जेव्हा जेव्हा कमी धावांचं स्कोअर कार्ड असतं तेव्हा तेव्हा काही मॅचेस खूप रंगतदार पाहायला मिळत आहेत आणि ती मॅच रंगतदार होईल का बघूया. येणाऱ्या काळामध्ये गोलंदाज टर्न होतोय. या वेळेस आपण पाहतोय गॅपमध्ये आहे. लॉंग ऑफ आणि लॉंग ऑनच्या मध्ये चेंडू सीमा पार येतोय चौकार. फटका खूप चांगला पाहायला मिळाला. क्रिकेटिंग शॉट आपण पाहिलं तर खूप चांगल्या पद्धतीने ड्राईव्ह केला होता आणि त्याच्यावरती मिळाला चौकार. इथं मात्र आपण पाहिलं तर जागा बनवून खेळण्याचा प्रयत्न होता. उजवेष्टी सोडून जाते. पंच आमच्याकडे बोलतात स्पेअर मारा. अवंतर धावेचा होतोय भरणा. धावसंख्या 1 ने पुढे सरकते 12 अंकावरती. महेश काबूकर ज्या नावाने ओळखला जातो ती गोलंदाजी मात्र इथं साकारता आली नाहीये. यावेळेस उडवलाय. यावेळेस चेंडू हवेमध्ये आहे. पाहूया क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी फलंदाज बाद होतोय झेलच्या स्वरूपात. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजे 12 या अंकावरती. 35 धावांचं लक्ष असताना पहिल्या ओव्हरमध्ये आतापर्यंत 12 धावा जमा केलेल्या आहेत. अजूनही 23 धाव्यांची गरज आहे विजयाचं समीकरण पाहता. कमलाकर येते यावेळेस आज या ठिकाणी फलंदाजी करण्यासाठी. एक चांगला प्लेयर आहे. आपण पाहिलं तर क्रिकेटमध्ये सर्वात गुणी आणि हुशार खेळाडूला कीपरची भूमिका दिली जाते आणि आज त्यांना आपण कीपरच्या भूमिकेमध्ये सुद्धा पाहिलं होतं. आता मात्र फलंदाजी करत असताना कशा प्रकारे फलंदाजी करतील. अजूनही 23 धावांची गरज आहे विजयासाठी. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी आहे. काबूकर तयार होते गोलंदाजी मार्कवरती आणि या वेळेस सोडवलाय. क्षेत्ररक्षक येईल परंतु झेलचा खूप चांगल्या पद्धतीचा प्रयत्न. क्या बात आहे. खूप चांगला एफर्ट पाहायला मिळाला. झेल काही कन्वर्ट करता आली नाही आहे. दरम्यान 2 धावा इथं कंप्लीट जरूर झाल्या. एका षटकाचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या जर पाहिली तर 1 बाद 14 या अंकावरती लागली गेली आहे. 35 धावांचं आव्हान असताना एक चांगला ओव्हर मित्र म्हणेन गुरुदत्त मानकोली संघाच्या बाजूने लागलेला आहे. बट या उलट काहीतरी वेगळा प्रयोग करून एक चांगली गोलंदाजी येणाऱ्या काळामध्ये करणं गरजेचं आहे. विक्रम स्फोट ओढून वगैरे या संघास ज्या धाब्यांची अपेक्षा होती त्या धावा मात्र इथं जमा झालेल्या आहेत गुरुदत्त मानकोली या संघाला. आपण जर पाहिलं तर या स्पर्धेचं आयोजन नियोजन खूप चांगल्या पद्धतीचं. कालचा उद्घाटन दिवस अतिशय गर्दी इथं पाहायला मिळाली मान्यवरांची. आपण पाहिली तर हे सर्व काही प्रेमाखातीर मंडळी जमा होत आहेत. कारण असं म्हणतात की प्रेम दिल्याने प्रेम मिळतं ना. अतिशय प्रेमळ माणसं या व्यासपीठावरती काल आपल्याला पाहायला मिळाली. या स्पर्धेसाठी जर विचार केला आपण तर मॅन ऑफ द मॅच
जी ट्रॉफी प्रथम क्रमांक आणि मालिकावीर ज्या आमच्या राईस समोर आहेत, ज्या चकचकातात लखक लागतात, अशा आम्हाला प्रदान झालेल्या सन्मान्य श्री घनश्याम राजाराम भोईर यांच्या माध्यमातून. तर द्वितीय क्रमांक, तृतीय क्रमांक, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज सन्माननीय श्री शिवाजी म्हात्रे साहेब यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि त्यांचं खूप चांगलं योगदान आणि या पूर्ण स्पर्धेमध्ये खूप सारी मेहनत घेतात. या सर्व मान्यवरांचं मी मनापासून खूप खूप धन्यवाद व्यक्त करेन. तर पुन्हा एकदा खेळायला होते सुरुवात. जितू यावेळेस उडवण्याचा प्रयत्न केला होता, शरीराचा वेध घेतला गेला, एक धाव कंप्लीट केली गेली. दुसरी धावचा प्रयत्न होईल का? हा ना चालू आहे, परंतु एकच धाव घेतली जाते. आज संतोष माले यांनी सुद्धा खूप मेहनत घेतलेली आहे. जेव्हा जेव्हा पंचांची आवश्यकता लागली गेली आहे तेव्हा तेव्हा मैदानाच्या आतमध्ये त्यांनी ती भूमिका पूर्णपणे पार केलेली आहे. त्यांच्या बाबतीत म्हणायचं झालं तर कमी तिथं आम्ही अशी भूमिका त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते. या पेलेस पाहू शकता एक धाव कंप्लीट केलेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल यात मात्र काही शंका नाही आहे. आणि 2 धावा अप्रतिम इथं मात्र कंप्लीट करताना पाहायला मिळत आहेत. तर सन्माननीय नवनाथजी गरज साहेब, त्याचबरोबर सन्माननीय विनोदजी माली साहेब, आपणास विनंती आहे की आपण या व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचं आहे आणि या क्रिकेट मंचावरती आपल्या सहर्ष स्वागत आहे. वेलकम. पुन्हा एकदा या वेळेस स्पेअर मारा पाहायला मिळेल. अव्वंतर धावेचा भरणा वाईटच्या स्वरूपात एक धाव अजून ॲड होईल अकाउंटमध्ये. 18 धावा ऑन बोर्ड पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक दुसरं चालू आहे. 35 धावांची गरज असताना म्हणजे अजूनही 17 धावांची आवश्यकता. विजयाचं समीकरण पाहायला गेलं तर 16 चेंडू, पुढील चेंडू यावेळेस उडवलाय. नोमॅन्स लँडमध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. एक धाव कंप्लीट केली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि तर मात्र घातक ठरला गेला. फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद झाला. धावसंख्या जर पाहिली तर 19 आहे धावफलकावरती. पुन्हा एकदा गोलंदाज सरसावताई. या वेळेस कोलवाडाचा चेंडू होता. आगल्या शैलीने खेळण्याचा प्रयत्न इथं मात्र निर्धावची झाली सांगता. धावसंख्या स्थिर आहे. 19 धावांवरती थांबून आहे. अजूनही 16 धाव्यांची आवश्यकता आहे. या वेळेस आपण पाहिलं तर सिराचा वेध घेतोय आणि काय घडतं पाहूया. या ठिकाणी रन कंप्लीट केली जाईल का या तपासण्यासाठी थर्ड अंपायरची मागणी केली आहे. यस, ज्या मान्यवरांची आपण आतुरतेने वाट पाहत होतो ते मान्यवर या ठिकाणी उपस्थित झालेले आहे. सन्मान्य नवनाथजी गरज साहेब, त्यांच्या समवेत मान्य श्री विनोदजी माली साहेब, आपल्या या क्रीडा मंचावरती सहर्ष स्वागत आहे. वेलकम 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 सर.
नोट आउट आहे. तर आपण पाहिलं तर अतिशय चांगल्या पद्धतीने प्रयत्न पाहायला मिळाला होता, परंतु फलंदाज बाद नाहीये. धावसंख्या आपण पाहतोय 20 या अंकावरती जाऊन पोचली गेली आहे. अजूनही या षटकातील एक चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 15 धावेची आवश्यकता आहे विजयाचं समीकरण. 13 चेंडू आणि 15 धावेची गरज. अजूनही सामना संपलेला नाही आहे. जिद्द चिकाटे आणि संघर्ष मैदानाच्या आतमध्ये जशाच तशी चालू आहे दोन्ही संघाच्या माध्यमातून. पुढील चेंडू यावेळेस हलक्या हाताने खेळून काढलेला आहे. खाली रिझन आहे, दुरून क्षेत्ररक्षक येईल, दुसऱ्या धावेची मागणी केली जाईल, परंतु पूर्तता होईल का? यावेळेस परफेक्ट थ्रो, फलंदाज बाद होईल रनआउटच्या स्वरूपात. दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर पाहिली धावफलकावरती तर 21 लागली गेली आहे आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये अजूनही 14 धाव्यांची गरज आहे. 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 14 धावेची गरज पाहायला मिळते. प्रति षटकामागे 7च्या सरासरीने धावा धावफलकावरती जमा कराव्या लागतील. संदीप ज्युनियर यावेळेस मैदानाच्या आतमध्ये येतोय. यस, ज्युनियर आणि सिनियर संदीप दोन्ही मैदानाच्या आतमध्ये. बघा नावांमध्ये साम्य आहे, परंतु ज्या नावाचा बोलबाला होईल, ज्या नावात कर्म अधिक चांगले असतील, तर यातील कुठल्या फलंदाजाचं कर्म अधिक चांगलं होतील आणि आपल्या संघाला विजय मिळवून देतील येणारा काल सांगून जाईल. याउलट गोलंदाजांना मात्र काहीतरी एक चांगली करामत करावी लागेल. ज्या पद्धतीने मी तर म्हणेन जितूयाने चांगली गोलंदाजी हाताळली, फक्त 7 धावा खर्च केल्या आणि उर्वरित 2 ओव्हरमध्ये प्रति षटकामागे 7 धावेचीच गरज आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. हा षटक खूप महत्त्वाचा आहे. इथनं तर 4-5 रनांचा जर ओव्हर आली तर शेवटच्या ओव्हरमध्ये काहीतरी गोलंदाजाला करामत करायला भेटेल, परंतु इथं तर 10+ धावसंख्या जर जमा केली तर निश्चितच विजयाची चाहूल जी आहे ती चाकताना पाहायला मिळेल. गुरुदत्त मानकोळी यावेळेस चेंडूला टर्न केलेले आहे. पाहू शकता आपण स्क्वेअर रिझनमध्ये एक धाव कंप्लीट केलेली आहे. चेंडूला चाचपडत बसलेला आहे. दुसऱ्या धावीची मागणी, ओव्हर थ्रो झालेला आहे आणि आता मात्र या 2 धावा कंप्लीट होऊन तिसरी धावी कंप्लीट झाली. पहा, एक धाव जिथं बनत होती तिथं मात्र खराब क्षेत्ररक्षणच्या माध्यमातून दुसरी धाव कंप्लीट झाली आणि खराब थ्रोच्या माध्यमातून तिसरी धाव कंप्लीट झाली. म्हणजेच अकाउंटमध्ये 3 धावा ॲड केल्या जात आहेत. धावसंख्या 24 या अंकावरती जाऊन पोहोचते. अजूनही 11 धावेची गरज आहे. उर्वरित खेळ 11 चेंडूंचा बाकी आहे. समीकरण जवळ आलेलं आहे. गोलंदाजी चांगली होते, परंतु क्षेत्ररक्षण कुठेतरी चुकीचं पाहायला मिळालं. पाहूया पुढील चेंडू कशा प्रकारे हाताळला जाईल. या स्पर्धेतील पहिली सेमीफायनल मित्र आपण अनुभवतात. ज्या अनुषंगाने फायनल व्हायला हवी होती तशी काय पाहायला मिळत नाही आहे, कारण फलंदाजी जी आहे ती कुठेतरी कमकुवत पाहायला मिळाली. वडूनगर संघाची यावेळेस परफेक्ट यॉर्कर, क्या बात आहे. फलंदाज बाद होते बोलच्या स्वरूपात. क्या बात आहे. आपण पाहतोय 35 धावांचं आव्हान असताना इथं मात्र 4 गडी आतापर्यंत बाद झालेले आहेत आणि आता एक चांगला गडी बाद होऊन तंबूत जातोय. सिनियर संदीप, नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. रणजित येतोय. रणजित आणि संदीप सिनियर ज्युनियर यास मात्र काहीतरी करामत करावी लागेल. डावाला आकार द्यावा लागेल, पार्टनरशिप करावी लागेल. आणि आता असे जर विकेट पडत गेले तर विक्रम स्पोर्ट वडूनगर असा संघ आहे ज्या संघाला तुम्ही जर बोट धरायला दिलं तर हात धरायला मागे येत नाही आहे. असा हा लढव्या वृत्तीचा एक चांगला
संघ आहे. पाहूया, जिद्दीने क्रिकेट खेळण्यासाठी माहीर वाघासारखे दहाडत असतात नेहमीच. पाहूया पुढील चेंडू. अजून एक चांगला चेंडू खोदून काढलेला आहे. इथं मात्र ऑनसाईडला एक धाव कंप्लीट केली जाते. एकापेक्षा अधिक काही नाही आहे. एका धावेने आपण पाहतोय स्कोर कार्डमध्ये 25 धावा. अजूनही 10 धावेची गरज आहे. 9 चेंडू 10 धावा. क्या बात आहे. नऊ 10 असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये भीरू गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळते. पुढील चेंडू. या वेळेस आपण पाहिलं तर अप्पर कट करण्याचा प्रयत्न होता, परंतु इथं फसला गेला. निर्धावची झाली सांगता. क्या बात आहे. आपल्या या स्पर्धेसाठी ज्यांचं मोलाचं योगदान सन्मान्य शिवाजी म्हात्रे साहेबांचं या ठिकाणी शुभागमन होत आहे. या मंचावरती पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत आहे. खूप मेहनत घेतात या स्पर्धेसाठी. 8-10. अजून एक चांगला क्वालिटीचा ब्रँडेड चेंडू हाताला जातोय. अपील खूप जोरात केली गेली आहे, परंतु अंपायरवरती कुठल्या प्रकारचा असर नाही आहे. इथे मात्र विचार विनिमय केला जाईल दोन पंचांच्या मध्ये काय नक्की घडले या चेंडूवरती. पण प्रशंसा करेन मी बिरू या गोलंदाजाची, कारण बॅक टू बॅक दुसरा इथं गोलंदाज निर्धावच्या स्वरूपात चेंडू हाताळतोय. यस, निर्धाव चेंडू हाताळतोय. धावसंख्या स्थिर आहे 25. या धावसंख्येवरती 7 चेंडू आणि 10 धाब्यांची गरज आहे. आता कुठेतरी तर गोलंदाजीमध्ये मी तर म्हणेन धार दिसून येते भिरू यांच्या, कारण आपण पाहिलं तर दुसरं षटक 7 धाबांचं आणि आत्तापर्यंत इथं मात्र 3च धाबा भिरू यांनी खर्च केलेले आहेत. क्या बात आहे. या वेळेस उडवलाय आणि इथं मात्र अचूकरित्या झेल कलेक्ट केल्या गेला आहे. फलंदाज होतोय बाद झेलच्या स्वरूपात. निश्चितच आपण ज्या गोष्टीची उल्लेख केला होता की शेवटच्या ओव्हरला किती धावा शिल्लक राहतील, तर इथं मात्र 10 धावा शिल्लक राहिले आहेत. कारण आपण पाहिलं तर अफलातून गेम चेंजर गोलंदाजी, कंजूस बरी गोलंदाजी भिरू यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. फक्त आणि फक्त 4 धावा इथं मात्र खर्च केल्या आणि 2 गडी बाद केले आणि त्याही पहिल्या चेंडूवरती 3 धावा आल्या होत्या. म्हणजे पाहू शकता तुम्ही, बाकी 5 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्याने आणि एकच धाव फक्त आपण पाहिली तर खर्च केली. ज्या पद्धतीने आपण पाहतोय की जितू याने चांगली गोलंदाजी केली. आता मात्र पाहूया शेवटचा अंतिम गोलंदाजाला 10 धाब्यांची आवश्यकता आहे. यस, व्यासपीठावर काही मान्यवर आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान करूया. मान्य श्री नवनाथजी घरत साहेब इथं उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान मी विनंती करतोय की जगदीशजी म्हात्रे साहेबांना की आपल्या शुभ हस्ते त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान घ्यायचा आहे. मान्य श्री नवनाथजी घरत साहेब वेळात वेळ काढून या स्पर्धेला भेट देण्यासाठी आले. त्यांना या स्पर्धेची मायेची उपदार शाल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि मोमेंटस देऊन सन्मानित करण्यात येते. त्यानंतर त्यांच्या समेत मान्य श्री विनोदजी माली साहेब उपस्थित आहेत, त्यांचा यथोचित स्वागत आणि सन्मान केलं जाईल. सन्माननीय जगदीशजी म्हात्रे साहेबांच्या शुभ हस्ते त्यांनाही करूया सन्मानित. या स्पर्धेची उपदार मायेची शाल, त्याचबरोबर फुलगुच्छ आणि ट्रॉफी देऊन करूया त्यांना सन्मानित आणि करूया त्यांचा खूप खूप धन्यवाद या स्पर्धेला भेट दिल्याबद्दल. वलिया खेळाकडे गोलंदाज टर्न होत आहे गोलंदाजी मार्कवरती. या वेळेस समोरच्या दिशेने खेळून काढलेला आहे, क्षेत्ररक्षण येतोय, चांगले क्षेत्ररक्षण झालेलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, फेकी सुद्धा चांगली, अप्रतिम. फलंदाज बाद होतोय रनआउटच्या स्वरूपात.
5 चेंडू आणि 9 धावांची गरज आहे. पूर्णपणे 4 झालेला दिसतोय विक्रम स्पॉट वडूनगर संघ. कारण आपण पाहिलं तर पहिल्या ओव्हरमध्ये तब्बल 14 धावा आल्या. असं वाटलं होतं की मनोबल खचेल, आत्मविश्वास कुठेतरी कमी होईल. परंतु मित्रांनो, तुमच्याकडे आत्मविश्वासाचा वजीर जर असेल ना, तर निश्चित कुठलेही काम करताना तुमच्या मनामध्ये निशंकपणे तो काम पूर्ण होतंय. तर इथं मात्र पाहू शकता आपण, आता 5 चेंडूंचा खेळ बाकी आहे, 9 धावांची गरज आहे. आत्मविश्वासाने गोलंदाजी गोविंद इथं मात्र करतोय आणि 35 धावा जमवण्यासाठी आतापर्यंत 6 फलंदाज बाद झालेले आहेत. पुढील चेंडू यावेळेस पाहू शकता आपण, पॉईंटच्या रिझनमध्ये चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल्स होत आहे. तिथं मात्र थोडंसं पंबलिंग आणि इथं मात्र पाहू शकता काहीतरी गडबड हडबड पाहायला मिळते. अजून एक फलंदाज रनआउटच्या स्वरूपात होतोय बाद. मात्र आपण जर पाहिलं तर 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि विजयाचं समीकरण जर पाहायला गेलं तर 8 धावेची गरज आहे. मी मगाशी म्हटलं होतं की विक्रम स्पॉट वडूनगर असा संघ आहे, या संघाला तुम्ही ज्यावेळेस बोट धरायला द्याल तर हात धरायला मागे येणार नाही आहे. तुम्ही ज्यावेळेस जित्तूच्या ओव्हरला 7 धावा घेतल्या म्हणजे बोट धरण्याला जागा दिली, त्यानंतर भिरुयाने 4 धावा खर्च केल्या आणि आता मात्र आपण जर पाहिलं कुठेतरी कठीण परिस्थिती आहे. 4 चेंडूंमध्ये 8 धावांची गरज आहे. आतापर्यंत आपण पाहिले या ओव्हरमध्ये 2 धावा खर्च केले आणि रनआउटच्या स्वरूपात 2 गडी बाद केले. म्हणजे आतापर्यंत आपण पाहतोय 7 गडी बाद झालेले आहेत. कुठेतरी रंगत दिक्कत निर्माण होते मॅच मध्ये, दिक्कत पाहायला मिळते. खास करून गुरुदत्त मानकोली या संघाला कठीण परिस्थिती. एक मोठा फटका, सामन्याचं चित्र पलटून जाईल. पाहूया काय घडतंय पुढील चेंडूवरती. यावेळेस खोदून काढलेल्या ऑन साईडला बिरू आहे त्या ठिकाणी. चांगले क्षेत्ररक्षण, चांगली फेकी. इथं काय घडतं पाहूया आणि इथेही पाहू शकता आपण रनआउटची इथं हॅट्रिक पूर्ण केली जाते. या व्यासपीठावरती जे मान्यवर उपस्थित आहे सन्मान्य नवनाथजी गरज साहेब यांच्याकडून तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक आहे. जर तुम्ही एखाद षटकार लगावताय तर क्या बात आहे. बक्षीस असं लावा की कुणाला मिळायला पाहिजे. नुसते नावासाठी आपण भरपूर बक्षीस पाहतोय, परंतु कुणाच्या खिशात बक्षीस जावं यासाठी प्रयत्न पाहायला मिळतोय सन्माननीय नवनाथ गरज साहेबांच्या माध्यमातून. आणि मानकोली संघाला खरोखर गरज आहे, म्हणून गरज साहेबांनी तर 3000 रुपयाचं पारितोषिक षटकारासाठी ठेवलं आहे. कारण एक मोठा फटका सामन्याचं चित्र मात्र पलटून जाईल. आतापर्यंत 8 विकेटचं पतन झालेलं आहे. 7 धावेची गरज. गोलंदाज टर्न होता गोलंदाजी मार्क वरती. यावेळेस उडवलाय आणि इथं मात्र जसा मागणी तसा पुरवठा. चेंडू जातो सीमारशे बार. बिग हिट षटकार. मागणी केली होती षटकाराची, मान्यवरांनी लावलं होतं पारितोषिक 3000चं आणि आता मात्र विजयासाठी फक्त आणि फक्त एका धावेची गरज. सामना होता कुठे, सामना आला कुठे. म्हटल्याप्रमाणे की एखादा मोठा फटका सामन्याचं चित्र जे आहे ते पलटून जाईल. आणि आता मात्र पारडर जर आपल्याला पाहायला मिळतंय गुरुदत्त मानकोली. 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि एका धावेची गरज आहे. सामना लेवल झालेला बरोबर झालेली आहे. चेसिंग इज कंपल्सरी. चला स्पीडअप करायचं आहे, पंचांची विनंती केली जाते. 2 चेंडू एका धावेची गरज. क्या बात आहे. ज्याने 3 फलंदाज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद केले. कालीराम सर, आत्मविश्वास होता की सामन्याचं चित्र मी पलटेन, भले उशीर लागला पण करून दाखवलं. मैं हूं ना ही भूमिका, आई कॅन डू ची वृत्ती, मैं कर सकता हूं, मी करेन
हे मात्र इथं दाखवून देताना पाहायला मिळतंय. अतिशय चांगली गोलंदाजी होती, परंतु या षटकाराने मात्र सर्व काही गोलीगत धोका दिल्यासारखं झालं. पाहूया पुढील चेंडू. गोविंद टर्न होते गोलंदाजी मार्कवरती. 2 चेंडूंचा खेळ बाकी, एका धावेची गरज. चेसिंग इज कंपल्सरी, म्हणजे ही धाव तुम्हाला कंप्लीट करावीच लागेल. हा 40+ नियम आहे. पुढील चेंडू. या वेळेस मात्र विनिंग फटका. क्या बात आहे. रणजित यांनी खरोखरच सामन्यावरती विजय संपादन करून दिला. खूप खूप अभिनंदन गुरुदत्त मानकुले. हार्ड लक, टफ लक. विक्रम स्पॉट ओढूनगर आपण ही खूप चांगल्या पद्धतीचा सामना खेळला गेला. यस, फायनल मध्ये इथं मात्र हा संघ पोचला गेला आहे आणि मॅन ऑफ द मॅचचा जो पुरस्कार आहे तो कुणाला द्यायचा, तर त्याचं चिंतन मनन इथं चालू आहे. यस, सामना कुठेतरी फसत चालला होता. शेवटच्या ओव्हरला 10 धावांची गरज होती आणि त्या धावांची जी पूर्तता आहे ती मात्र करत असताना इथं रणजित या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार ठरतोय आणि त्याच्या जोरावरती ही टीम आहे ती फायनल मध्ये प्रवेश मिळवलेला आहे. तर रणजित आपण